यात्रा आहे, काय 1 सुचतंय? तारखेपासून सुद्धा मी माझ्या मतदारसंघामध्ये एक जनसंवाद यात्रा सुरू करतोय आणि त्या यात्रेच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक गावात जाऊन त्या गावातील लोकांच्या अडचणी जाणून घ्यायच्या. त्या गावातील लोकांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि भविष्यकाळामध्ये त्या समस्याचं कसं निराकरण करता येईल यासाठी आपण ती जनसंवाद यात्रा काढलेली आहे. कुठून कुठपर्यंत? ती मोठ्या देवीच्या मंदिरातून सुरुवात करतो आपण त्याची आणि सांगता नगरच्या विशाल गणपतीचं दर्शन घेऊन नगरला सांगता करणार आहे. तुमच्या मतदारसंघातली ही यात्रा आहे. मतदारसंघ मी असं काय शॉर्ट माइंड विचार करणारा माणूस नाही. मी सगळ्या राज्यच माझा मतदारसंघ असं धरून चालतो. कारण ज्यावेळेस विधानसभेत आपण बसतो त्यावेळेस आपलं राज्य हे आपल्या दृष्टिक्षेपात पाहिजे. त्यामुळं आपण सगळ्या गोष्टीची जाणीव करून घेतली पाहिजे. त्याचबरोबरीने आज नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा माझा मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा नगर दक्षिणमध्ये हे काय मी त्या गोष्टीची चाचपणी करून राहिलेलोच आहे ना. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या मी फिरतोय, लोकांचे मतं जाणून घेतोय आणि जर उद्या मला भविष्यात निवडणूक लढवण्याची वेळ आली, तर मला त्या लोकांच्या समस्या माहिती पाहिजे ना आणि उद्या मग मी 5 वर्षात जर मला लोकांनी जनतेने संधी दिली, तर मग पुढल्या 5 वर्षामध्ये ह्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या आपल्याला सोडवण्यासाठी पुढले 5 वर्ष वेळ द्यावा लागतो ना. तर बऱ्याच वेळा नुसतं लोकांना स्टेजवर मोठमोठाले आश्वासनं द्यायचे, हे करू, ते करू, मग 5 वर्ष परत फिरकायचं नाही लोकांना भेटायचं नाही. मग पार डायरेक्ट 5 वर्ष होत आलं, मग लोकात जायचं. याच्यातलं मी कार्यकर्ता नाही ना. मी आधी ज्या गोष्टीत पाऊल टाकतो, त्या गोष्टी समजून घेतो. कारण आपल्याच्याने ह्या लोकांच्या शंकेचं, समस्याचं निराकरण होईन का नाही, या सगळ्या गोष्टीचं मी आत्मपरीक्षण करीत असतो. मग जनतेत उतरत असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.